नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही नोटीस पाहत असाल. ही नोटीस आलेली होती आणि त्याचबरोबर ह्या नोटीसमध्ये पूर्णपणे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. फिजिकली जॉईनिंग ही 20 तारीख म्हणजे आज ही लास्ट डेट आहे आणि त्याचं टायमिंग पण दिलेलं आहे संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा अगदी जॉईनिंगचा शेवटचा दिवस असणार आहे आणि त्यामध्ये गुड न्यूज म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण BMSचं पण नवीन कॉलेज येणार आहे असं आम्हाला इंटिमेशन आलेलं आहे. तर त्याचबरोबर अगदी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो सुद्धा अगदी कमी होणार आहे. तर म्हणजे आता ज्या राऊंडमध्ये आपल्याला 200+ मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे ॲडमिशन्स होण्याचे चान्सेस राहणार आहेत, कारण हे नवीन कॉलेज येणार आहे. आणि ते कॉलेजसुद्धा मी अगदी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या ठिकाणी येणार आहे आणि त्या कॉलेजचा इंटेकसुद्धा किती असणार आहे ते पण अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल. तर ते कॉलेज जवळजवळ आपल्याला 60 ह्या संख्येने असणार आहे. म्हणजे तिथली सीट्स जी संख्या पाहिली तर 60 अशी राहणार आहे आणि त्यामध्ये IQमधून 9 सीट्स जाणार आहेत आणि मेरिटनी 51 सीट्स अशा ह्या भरणार आहेत. आणि त्या कॉलेजचा आपल्याला नवीन ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत सीट लागलेली नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी हा चान्स राहणार आहे सीट लागण्याचा. ज्या विद्यार्थ्यांना अगदी 200+ मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत, कारण इथं जवळजवळ सीट 60 सीटनी आपल्याला वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गुड न्यूज आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि ते कॉलेजचा कोड नंबर पण मी तुम्हाला सांगणार आहे. 3271 हा कॉलेजचा कोड नंबर आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे डॉक्टर RN लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा सुलतानपूर ह्या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कॉलेज भेटलेले आहे तर ह्या राऊंडमध्ये हे स्टुडंट इलिजिबल राहणार नाहीत, ही पण गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे अगदी आपली ही जी काउन्सिलिंगची डेट आहे ती 20 तारीख ही आज लास्ट होती, पण ही एक्सटेंड करण्यात येणार आहे, कारण हे नवीन कॉलेजचं इंटिमेशन आलेलं आहे. त्यामुळे ह्याची डेट एक्सटेंड होऊ शकते. तर ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कॉलेज लागलेलं नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी ह्या कॉलेजला चॉईस फिलिंग परत करता येऊ शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी BMS ही नवीन कॉलेज येणार आहे, खूप अगदी चांगली आणि गुड न्यूज आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर अगदी गुड न्यूज दुसरी गोष्ट म्हणजे इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो कमी होणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सीट्स कमी आहेत पण इलिजिबल जे विद्यार्थी नव्हते, ज्या विद्यार्थ्यांना 90 ते 140 एवढे मार्क येत असतील, 90पासून ते 140 एवढे मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अदर राज्यांमध्ये जसं की कर्नाटक हे असं राज्य आहे की त्या ठिकाणी सुद्धा अगदी नोटीस आलेलीच आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा अगदी तुम्ही जर कालची जर हेअरिंग तुम्ही वाचली असेल किंवा न्यूज पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये अगदी धारवाड खंडपीठाने त्यांनी पूर्णपणे हा निर्णय त्यांनी जाहीर करण्यात सांगण्यात आलेला आहे की कर्नाटक राज्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि मॅनेजमेंट फाउंडेशन यांच्यातर्फे प्रवेशासाठी टक्केवारी म्हणजे पर्सेंटाईल कमी करणे व प्रवेशाची मुदत वाढवणे या मागणीवरती विचार करण्याचे आदेश भारत सरकारला दिले असून याबाबत शक्य तितक्या लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत असं हे पूर्णपणे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी इलिजिबल क्रायटेरिया जर कमी होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी 90 ते 140 गुण आहेत, मार्क पडले असतील नीटमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खूप सुवर्ण संधी राहणार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या विद्यार्थ्यांना कर्नाटक ह्या राज्यामध्ये सुद्धा ॲडमिशन्स होऊ शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत आणि कर्नाटकामध्ये सुद्धा कमी बजेटमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल BMSला तर त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याला लिंकला तुम्ही सुद्धा क्लिक करून जॉईन होऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क आहेत आणि घ्यायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता. कर्नाटका मेसेज असा म्हणून तुम्ही मेसेज टाकून अगदी तुमचं तिथं सिक्युअर सीट करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अगदी महाराष्ट्रामधला आपला विचार केला तर अगदी जवळजवळ आज आपले हे पूर्णपणे ॲडमिशन प्रोसेस संध्याकाळी 5:30 वाजता संपणार आहे आणि नवीन कॉलेज येणार आहे ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर ते नवीन कॉलेज आलं तर ह्याची डेट नक्कीच एक्सटेंड होणार आहे आणि त्या कॉलेजसाठी अगदी चॉईस फिलिंगसुद्धा नव्यानं होणार आहे. पण हे सगळे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कुठेही कॉलेज मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क होते पण त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन संधी म्हणजे इलिजिबल क्रायटेरिया हा कमी होणार आहे. तर 90 ते 140 मार्क असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटक ह्या राज्यामध्ये ॲडमिशन होऊ शकतं. तर तमाम विद्यार्थी पालकांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, एनी टाईम कॉल मेसेज करून ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती विचारू शकता, जेणेकरून तुमचं 1 वर्ष वाचेल पण आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.